विभागामध्ये देखील इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून जागेची अॅव्हेलेबिलिटी आहे ती जे आहे अमरनाथमध्ये ऑलरेडी आम्ही करतोय. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये आमचं स्टेडियमचं काम जे चालू आहे पण केलेच्या माध्यमातून काय करू शकतो याच्या सुद्धा. सर, पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे दिल्लीला परवापासून. काय आपल्यातर्फे विषय मांडले जाणार आहे, शिवसेनेतर्फे कशा प्रकारे विषय मांडले जाणार? वेगवेगळे बिल्स आहेत त्या ठिकाणी येतील सरकारच्या माध्यमातून. मला वाटतं सगळे खासदार आपापल्या मतदारसंघातले असतील किंवा महाराष्ट्राचे विषय आहेत ते वेळोवेळी अगोदर देखील त्यांनी मांडलेले आहेत. भविष्यात देखील रेल्वेचे विषय असतील, आपले कम्युनिकेशनचे विषय आहेत, सगळ्या गोष्टी आरोग्याचे विषय आहेत. सगळे विषय जे आहेत ते वारंवार शिवसेनेचे सर्व सदस्य जे आहे हे मांडत असतात. आपल्याला माहिती आहे की शिवसेना जी आहे ही सर्वात पुढे जर आपण डेटा जरी काढला संसदेच्या कामकाजामध्ये तर शिवसेना जी पक्ष आहे, शिवसेना पक्ष जो आहे हा सर्वात पुढे अग्रेसर असणारा पक्ष आहे. आता शिवसेनेची ताकद अगोदर 7 खासदार होतो, आता 6 आता 13 झाले. अजून ताकद जी अजून तुम्हाला चांगला असेल त्या ठिकाणी. सर, 13 खासदार झालेले आहेत. 13 खासदारांमुळे असं चर्चा आहे की आता शिवसेनेच्या वाटेला कॅबिनेट मंत्रीपद आणि अजून एक राज्यमंत्रीपद येणार आहे. तुमचं देखील नाव चर्चेत आहे केंद्रीय मंत्रिपदासाठी. रेल्वेचा प्रवास हा असुरक्षित झालेला आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आता संसदीय अधिवेशनामध्ये आपण काही हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, रेल्वेमध्ये आपण पाहताय की 2014 पासून ते आता 2024ला 2026 पर्यंत एक मोठा बदल झाला. रेल्वेच्या सुविधा ज्या आहे वाढवण्याचं काम अतिरिक्त सर्व्हिसेस वाढल्या, लोकल्स वाढल्या, 5वी 6वी आणि त्याचबरोबर स्पीड देखील वाढलेला आहे. नवीन एक झाले वंदे भारत सारखी ट्रेन जे आहे ते सुरू झाल्या. रेल्वेमध्ये जेवढ्या सुविधा देण्याचं काम जे आहे गेल्या 10 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमाने झालं त्याच्या अगोदर कधी जे आहे महिलांच्या सुरक्षा असेल किंवा लोकांच्या सुरक्षेला देखील खूप प्रश्न आहेत. ते प्रश्न जे आहे ते वारंवार ऍड्रेस करण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं रामरक्षा आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये. नागपूरला जाऊन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी आजपासून आमंत्रण देखील दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.